रोडपाली गांव में पिछले कई सालों से कांग्रेस सत्ता पर कुंडली मारे बैठी हुई है, मगर कांग्रेसी नेताओं को रोडपाली के नागरिकों से कोई सरोकार नहीं है। यहाँ की जनता कई समस्याओं से जूझती नजर आ रही है, मगर फिर भी केवल अपना राजनीतिक हित देखने वाले कांग्रेसी नेता आंख मूंद कर अपना कारोबार चला रहे हैं और उनकी इसी कुटिल नीति के कारण रोडपाली के कई दिग्गज कांग्रेसी नेता कांग्रेस को छोड़कर शेका पक्ष में शामिल हुए। गौरतलब है कि रोडपाली गांव की बिजली की समस्या दिन ब दिन नासूर बन रही थी और एमएससीबी प्रशासन रोडपाली ग्रामवासियों पर ज्यादतियां कर रहा था, जिसकी शिकायत कई बार कांग्रेसी नेताओं से की गई थी। यहां तक कि अपने आप को जनता के तारणहार मानने वाले रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर को भी इसके बारे में आवेदन दिए गए थे, मगर स्थिति में कोई सुधार नहीं आया। लिहाजा रोडपाली ग्रामवासियों ने विधायक विवेक पाटिल और शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल से गुहार लगाई कि वो इस समस्या से रोडपाली वासियों को मुक्ति दिलाए। विधायक विवेक पाटिल और बालाराम पाटिल ने मामले की गंभीरता को देखते हुए तत्काल सिडको अधिकारियों के साथ बैठक कर मसले का हल निकाला और सिडको मार्फत रोडपाली ग्रामवासियों को बिजली मुहैया कराई, जिससे रोडपाली ग्रामवासियों ने विधायक विवेक पाटिल और बालाराम पाटिल का शुक्रिया अदा किया है। गेली 50 वर्ष आपल्या गावामध्ये लाईटचा प्रॉब्लेम होतं, ते आज जवळजवळ आपण सॉल्व्ह केलेला आहे। सर्व ग्रामस्थांनी आणि आमचे आमदार विवेकानंद पाटील साहेब, जिल्हा चिटणीस बालूशेठ पाटील आणि आमचे गावचे शिबी भोईर, काशीनाथ पाटील, यदुनाथ पाटील, पद्माकर पाटील, विजय भोईर, सुरेश भोईर, महेश कुष्टे, वामन गायकवाड, बाबराव पाटील, सुरेश कुटले, तसे आमचे सर्व शिवदास पाटील, आम्ही गेली 50 वर्ष या गावामध्ये आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम होता, तो आज आपण सॉल्व्ह केलेला आहे। जवळजवळ आम्ही आमदारांबरोबर 1 महिना झटत होतो लाईटसाठी, आम्हाला आमदारांनी सहकार्य केलं। आम्ही 2-3 वेळा आमदारांच्या बरोबर गेलो। बालूशेठने आम्हाला आज पण फोन केला होता का तुमचा आज लाईटचा प्रश्न सुटणारच, हे आम्ही मान्य केलं आणि आम्हाला सर्वांना आनंद झाला। आपले सर्वांचे लाडके आमदार विवेकानंद पाटील साहेब आणि बालाराम पाटील साहेब यांच्या सौजन्याने आज आम्हाला इथे सिडकोची लाईट भेटत आहे। त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत, कारण आमच्या गावात लहान लहान मुले त्रासलेली होती, आई वडील वयस्कर झालेल्या महिला या कंटाळलेल्या होत्या की सतत लाईट जायची, एमएससीबीची लाईट म्हणजे 12 तास कपात व्हायची, सर्व लोक त्रासलेली होती। त्याच्याबद्दल आम्ही आमदार साहेबांचे फार फार उपकार मानतो की आम्हाला इथे आज सिडकोला भाग पाडले त्याही लाईट देण्यापूर्वी का हे आहे शेका पक्षाची ताकद आहे इथे। धन्यवाद। आमदार साहेबांकडे आम्ही गेले 15 दिवस अगोदर मागणी केली होती का साहेब आमच्या गावात असं लाईटीचा प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर आमचा गाव 100% तुम्हाला आम्ही शेका पक्षामध्ये गाव आणणार, आणि साहेबाई करून दाखवला आणि गावकऱ्यांनी करून दाखवलं का आम्ही आज करून दाखवलं रोडपाली गावाला का शेका पक्षात ताकद आहेच ती। आमदार विवेक पाटील यांना पत्रव्यवहार करण्याच्या अगोदर तुम्ही कुठे कुठे पत्रव्यवहार केलेला, त्याच्यातून उत्तर खूप केले होते, पण काहीच नाही। पत्र दिलं का आपल्याला घरी यायचं, गप्प बसायचं, वर्ष जाणार 2 वर्ष जाणार। आज ग्रामपंचायत रोडपाली 56 वर्ष आली तेव्हा नाही काही झालं, पण आज ते आम्ही करून दाखवलं 15 दिवसात। आताचं सध्याचं वातावरण तुमच्या गावात चांगलं आहे? वातावरणही चांगलं आहे, आमदार साहेबांची कृपा आहे, बालूशेठची कृपा आहे का आज गावात लाईट जातो, 12 घंटा 24 घंटा लाईट राहणार, याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो।